भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील चिचगाव येथील रहिवासी आणि गट ग्रामपंचायत गुढरी चिचगाव येथील उपसरपंच व त्यांच्या लहान भावास तिघांनी संगणमत करून जबर मारहाण केल्याची घटना घडली। या घटनेमध्ये जखमी झालेले उपसरपंच विकास आणि त्यांचे लहान भाऊ दिलीप रहांगडाले यांना ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले व उपचारांती प्रकृती अत्यावस्थ असल्याने सामान्य रुग्णालय भंडारा येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले। फिर्यादी विकास आणि दिलीप रहांगडाले यांनी लाखनी पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणारे आरोपी मनीष यांनी कालर धरून पकडून ठेवले, तर राजन आणि नरेश रहांगडाले यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याने व जीवे मारण्याची धमकी दिल्याने आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत 351, 352, 118 कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र उपसरपंच विकास आणि त्यांचे लहान भाऊ दिलीप रहांगडाले यांनी आरोपींना अटक करून ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। विकास पांडुरंग रहांगडाले, मुक्काम चिचगाव। मी उपसरपंच गट ग्रामपंचायत गुढरी इथला रहिवासी आहे आणि माझ्या वडिलोपार्जित जमीन माझ्याच हक्क असून माझ्या काके भावांनी कुऱ्हाडीच्या दांड आणि बल्लीच्या आणि कोलत्यांनी धावून आला। मी त्याला काहीच म्हणालो नाही की बा तू इथं का करतेस। त्याचा मोठा मुलगा मनीष नरेश रहांगडाले यांनी माझी बटन धरली आणि मला काडीनं मारलं, बुक्क्यानं मारलं। तसाच त्याचा मुलगा राजन नरेश रहांगडाले यांनाही मला लातांनी बुक्क्यांनी मारलं। त्याच्यानंतर त्याचा वडील तोही धावून आला आणि त्यांनी माझ्या आईला, माझ्या पत्नीला आणि मला खूप मारलं। मी तिथं 10 मिनिटं बेहोश पडलो आणि त्याच्यानंतर माझा भाऊ आला दिलीप पांडुरंग रहांगडाले, यालाही खूप त्यांनी मारहाण केली आणि त्यांनीच मला हॉस्पिटल रुग्णालय लाखनी इथं घेऊन आला। त्याच्यानंतर मी डॉक्टरांना सांगितलं बा माझी तुम्ही पोलीस केस करून द्या आणि पोलीस केस केल्यानंतरही पोलिसांनी त्या आरोपीला काहीच म्हणजे असं अटक केलं नाही। तर मी आता माझी परिस्थिती म्हणजे धावपकड घेण्याची नव्हती आणि मला इथून भंडाऱ्याला रेफर केलं। त्याच्यानं मी काही जास्त प्रमाणात धावपकड केली नाही, पण आता मी मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून मी त्यांच्यावर जास्त प्रमाणात आमरण उपोषणाचा हल्ला करत आहे आणि आरोपीला अटक होण्याचा मार्ग मागत आहे। माझं नाव दिलीप पांडुरंगजी रहांगडाले, मुक्काम चिचगाव, तहसील पोस्ट साकोली, जिल्हा भंडारा। आमच्या वडिलोपार्जित जमीन असल्यामुळे आम्ही त्या शेतामध्ये गेलो होतो। माझे भाऊ गेले होते आणि गेल्यानंतर तिथं वादविवाद चालू होता। वादविवादाचा आवाज मला ऐकू आल्यानंतर मी त्या शेतामध्ये गेलो आणि माझ्या भावाला राजन रहांगडाले, मनीष रहांगडाले, नरेश रहांगडाले मारत होते, तर मी लटकवायला गेलो, तर त्यामध्ये मला पण मारहाण झालेली आहे। मला पण इथं छातीला वगैरे, पोटाला वगैरे, मानेला, डोक्याला वगैरे मारहाण आहे आणि गच्ची वगैरे माझी दाबला होता पिचकल्यासारखी। तर माझं पण असं आहे म्हणणं आहे की ह्या आरोप्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावा आणि आमचा न्याय करून द्यावा।